नमस्कार सर. नमस्कार. तर आता आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा येत आहे, की सरांपासून जून महिन्याची सविस्तर अपडेट घ्या. आणि सर तुम्हाला तर माहीतच आहे, की आपण यापूर्वी जे तुमचे काही अंदाज घेत असतो, म्हणजे प्रत्येक महिना येण्यापूर्वीच आपण त्या महिन्याचा अंदाज तुमच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत असतो. बरोबर आहे. आणि तुम्ही जे काही अंदाज देता आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते 100% खरे ठरतात. तर सर आता हं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला जून महिन्याविषयी प्रश्न विचारण्यात येतात. काय राहणार सर जून महिन्याचा सविस्तर अंदाज? जून महिन्यामध्ये आता मान्सून येण्याचे दिवस आहेत. हो, मेमध्ये मान्सून येईल असं वाटलं होतं हो. केरळमध्ये, परंतु तो काही आलेला नाही आणि एक 2-4 दिवसाच्या फरकाने मान्सून येईल. परंतु हे का होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण यावर्षी अल निनोचं वर्ष आहे. मान्सूनचे वारे पाहिजे तेवढे ताकदवर नाही आहेत. हो. तर साधारणपणे 6-7 तारखेनंतर त्याच्यामध्ये पाहिजे ती ताकद येईल. हां, हां, हां. आणि मग ते केरळमध्ये पोहोचून पुढचा प्रवास करतील. हो. परंतु 3-4 तारखेपर्यंत मान्सून केरळात येईल म्हणजे लेट होणार असं दिसतंय आता. हां, हां. आणि प्रत्येक एल निनोच्या वर्षामध्ये मान्सून लेट आलेला आहे. हो. परंतु यावर्षी अजून एल निनो सक्रिय झालेला नाहीये. बरोबर. त्याचं डिक्लेरेशन झालेलं नाहीये. हो. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की अंदमानात मान्सून लवकर आला तो केरळातही लवकर येईल. बरोबर. परंतु ते निकष काही पूर्ण होऊ शकले नाहीत. बरोबर. आणि पर्यायाने मान्सून लेट झालेला आहे. हो. तो आता महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी सुद्धा लेट होईल. बरोबर. आणि मग मान्सूनची वाट बघण्यामध्येच आपला अर्धा जून निघून जाणार आहे. हो, हो, हो. त्यामुळे साहजिकच आहे की आता जे काही कालपासून महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्यात. हो. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा एक चांगला भाग आहे खरं म्हणजे लेट मान्सून येणं. बरोबर. आता याचं कारण असं आहे हं. की त्यामुळे मान्सून पूर्व ऍक्टिव्हिटीज जास्त राहतील आणि मग कोकण व्यतिरिक्त घाटमाथ्या व्यतिरिक्त जो काही महाराष्ट्र आहे हो. त्या ठिकाणी मान्सून दाखल होण्यापूर्वी चांगला पाऊस होऊन जाईल. हो. अन्यथा एकदा मान्सून जर दाखल झाला तर मग घाटाच्या वरती पाऊस चढत नाही. हो. आणि पर्यायाने मग जून आणि जुलैचा बराच काळ हं. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पाऊस कमी होतो. हो, हो. परंतु जर मान्सून थोडाफार लेट झाला 8-10 दिवस तर बरोबर. या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज सातत्याने राहतील. हो. आणि त्यामुळे मग या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत करण्याकरता अतिशय चांगली ओल मिळणार आहे. बरोबर. आणि जर मग मान्सून आल्यानंतर मान्सूनच्या सुरुवातीचा 8 दिवस हो. हा पाऊस हा महाराष्ट्रभर होत असतो. हो, हो. बरोबर. आणि एकदा मान्सून सेट झाला हो. की मग तो घाट माथ्यावर आणि कोकणात जास्त काळ स्थिरावतो. हो. आणि उर्वरित भागात रिकामे ढग डोक्यावरून जाताना अनुभव येतो. बरोबर. परंतु तोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झालेला असतो आणि मग पेरण्या झालेल्या असतात. हलक्या शिडकावरती शेतीचे पिकं ही मोठी होत असतात. हो. आणि त्याकरता जे काही वातावरण तयार झालंय ते फार शेतकऱ्यांनी चिंता बाळगण्यासारखं नाहीये. बरोबर. बऱ्याचदा हवामान खात्याचा अंदाज हा 92 वरून 90% आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हो. परंतु ते असण्याचं काही कारण नाही. कारण आपण दिलेल्या आपल्या चॅनलचा आणि आपल्या अनुभवाचा अंदाज हो. हा महाराष्ट्रासाठी 97% आहे. बरोबर. त्यात थोडीफार घट जरी झाली तरी तो 94-95 पर्यंत खाली येईल. हो. याच्या पलीकडे तो काही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे दुष्काळ तर मी मान्य करत नाही महाराष्ट्रामध्ये. हं, हं. परंतु एक समाधानकारक पाऊस महाराष्ट्रात पिकांपुरता जनावरांच्या चाऱ्याच्या आणि पाण्याची व्यवस्था होईल हो, हो. एवढा पाऊस असणार आहे. त्यामुळे आपल्याला फार दुष्काळ जाणवणार नाही. बरोबर. परंतु बरेच सोशल मीडियावर काही एक ग्रुप आहेत हो. आणि काही लोक आहेत की बरोबर. जे सुपर एल निनोची भीती दाखवून शेतकऱ्यांमध्ये एक दहशत निर्माण करतायत. बरोबर आहे सर. तर असं त्यांनी करू नये खरं म्हणजे. कारण ते दुष्काळाच्या बातम्या पेरायचं काम करताय. म्हणजे कुठे कमी पाऊस होण्याची बातमी असेल, हो. सुपर एल निनो विषयीची बातमी असेल बरोबर. किंवा मान्सून लेट येण्यासंदर्भातली बातमी असेल ती जास्त पब्लिश करायचा प्रयत्न करतात शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर. बरोबर. तर बरोबर. त्या वाचून शेतकरी घाबरलेला आहे आणि ते घाबरण्याची मला आवश्यकता वाटत नाही. बरोबर. पण गेल्या 7 वर्षापासून आपण जो आपण अनुभवलेला आहे एल निनो. हो. तर काय एल निनो आला काय आणि काय त्यांनी
पावसाचं प्रमाण कमी होतं, पण लगेच दुष्काळ पडतो असं नाही, कारण आता सिंचनाच्या सुविधा झालेल्या आहेत. हो, हो. भौगोलिक रचना महाराष्ट्राची वेगळी आहे. बरोबर. तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडी अडचण ही उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, उत्तर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये, पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हां. आणि पर्जन्यछायाच्या प्रदेशातील जे जिल्हे आहेत, हो. या जिल्ह्यांमध्ये थोडा जास्तच पावसाची घट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा दुष्काळासारखा दुष्काळ सदृश्य वातावरण या जिल्ह्यांमध्ये राहील. हं, हं, हं. यामध्ये नावं जर सांगायची झाली तर मग धुळे, नंदुरबार आणि नाशिक उत्तर पूर्व हो. किंवा जळगावच्या काही भागामध्ये, बरोबर. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. हां, हां, हां. त्यानंतर अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये थोडं प्रमाण नॉर्मली कमी राहील. हो. बीडमध्ये आणि परभणी, हिंगोली, वाशिममध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी राहणार. हो, हो. म्हणजे या वर्षीचं कसं आहे की सरासरी पावसाचं प्रमाण कमी आहे, याचा अर्थ पाऊस पडणार नाही असं नाही ना. नाही, बरोबर. पाऊस पडणार आहे हो, आणि पिकही चांगली येणार आहेत. बरोबर. फक्त प्रश्न कुठे आहे की आपल्याला गेल्या वर्षी दुप्पट पाऊस पडला. हो. तेवढा पाऊस नाही पडणार यावर्षी. हो, हो. पण बरोबर. आपल्या गरजेपुरतं तर पडणार आहे. बरोबर. मात्र सर त्यामुळे मग मग आता शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न असा असतो की मग पेरणीयोग्य पाऊस कधी होईल? बरोबर, बरोबर. तर मग पेरणीयोग्य पाऊस जो आहे तो 20 तारखेपासून होईल, कारण आता मान्सून लेट होतोय. हो, हो. बरोबर. मान्सून लेट झाला मग 15 तारखेपासून एक साधारण 20-22 तारखेपर्यंत चांगलं वातावरण राहील हो. आणि मग आपल्याला शेवटच्या आठवड्यात जूनच्या हं. 22 तारखेपासून पुढे हो. चांगला पाऊस होईल महाराष्ट्रामध्ये हो, बरोबर. आणि मग त्या पावसावर आपल्या पेरण्या होतील. हो. मात्र सर संपूर्ण महाराष्ट्राची पेरणी कधी होणार समजा कोणती आखरी तारीख राहणार समजा? ते असं सांगता येणार नाही यावर्षी, हो. कारण यावर्षी असमान वितरण आहे पावसाचं. हो. जेव्हा अल्निनोचं वर्ष असतं तेव्हा असमान वितरण असतं. काही भाग सुकतात, बरोबर. काही भागात भरपूर पाऊस पडतो, हो. काही भागामध्ये गरजेपुरता पाऊस पडतो. म्हणजे असं असमान वितरण असतं. बरोबर त्यामुळे आहे. मग सगळ्या महाराष्ट्राची पेरणी कधी होईल असं सांगता येत नाही. नाही, नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरण्या सुरू होतील. हो. ती 40% 50% पण पेरण्या होऊ शकतात बरोबर. आणि मग पुढच्या पेरण्या जुलैमध्ये जातील. जुलैमध्ये जातील. बरोबर सर. मात्र सर आपल्याला काही खंड वगैरे पाहायला मिळेल का मग? यंदा जास्तच खंड पाहायला मिळेल का आपल्याला? जूनमध्ये मला असं फारसा मोठा खंड दिसत नाही. हो. परंतु जुलैच्या काही भागामध्ये आणि ऑगस्टमध्ये खंड राहतील. ऑगस्टमध्ये बरोबर. बरं सर जून महिना जे आहे तर हे सरासरी गाठणार का समजा? माझ्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. म्हणजे 94% आपण अंदाज दिलाय जूनमध्ये. हो. स्कायमेटने 101% अंदाज दिलाय. हो, हो. बरोबर. परंतु आपण कमी दिलाय, तर आपण असं म्हणतो की 94-95% पाऊस पडायला पाहिजे जूनमध्ये. हो, बरोबर. मात्र सर 15 दिवसापूर्वीच तुम्ही सांगितलं होतं, की 1 तारखेपासून वातावरण बदलणार आणि बऱ्याचशा भागातनी पावसाला सुद्धा सुरुवात होणार. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला बऱ्याचशा भागातनी पाऊस सुद्धा दिसत आहे कालपासून पाहायला. बरोबर आहे. हो. मात्र सर आता बरेच शेतकरी असे विचारतील, की सरांचे चॅनल कोणते आहेत? तर तुमच्या चॅनलविषयी सुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही थोडक्यात माहिती द्यावी सर. माझं चॅनल ऑफिशियल चॅनल शेती माझी प्रयोगशाळा आहे हो. आणि साधारणपणे या चॅनलच्या माध्यमातून 2,18,000 सबस्क्रायबर मला जोडलेले आहेत. हो, बरोबर. 50,000 सबस्क्रायबर नुकतेच माझे ब्लॉग चॅनलचे पूर्ण झालेत हो, आणि त्या ठिकाणी मी आठवड्याला एक अंदाज रविवारी देत असतो. बरोबर. तर माझे या 2 चॅनल शेतकऱ्यांनी बरोबर ठेवावेत. शिवाय मी बांगर हवामान अंदाज नावाने एक Instagram अकाउंट माझं आहे हो, बरोबर. आणि शेती माझी प्रयोगशाळा नावाने Facebookला देखील माझं एक अकाउंट आहे. हो, तर हे इथे मला फॉलो करावं शेतकऱ्यांनी, बरोबर. जेणेकरून मी शॉर्ट व्हिडिओज या ठिकाणी देत असतो हो, आणि मात्र मात्र बोला. तिथं शेतकऱ्यांना थोडक्यात माहिती मिळेल. हां, म्हणजे जे तातडीची एखादी माहिती असेल तर आपण हो, तिथे ती पोस्ट करतो. बरोबर. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुमच्या Instagram आयडी व Facebook आयडीला सुद्धा फॉलो करायला पाहिजे, ही माझी शेतकऱ्यांना विनंती आहे. बरोबर आहे. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. हो.